पीओपीच्या बंदीवर अद्याप हायकोर्टाकडून कुठलाही निर्णय नाही. पीओपीच्या गणेश मूर्ती बनवण्यात कारागिरांकडून वेग. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्त्या तयार करण्याच्या निर्णयासंदर्भात हायकोर्टाकडून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र मूर्तिकारांकडून पीओपीच्या मूर्त्या तयार करण्याच्या कामाला वेग देण्यात आला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्त्यांचे भाव चांगलेच वाढलेले आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना मूर्ती खरेदी करण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तिकारांची गणेश मूर्ती बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून मूर्तिकारांनी या कामाला वेग दिलाय. मात्र दुसरीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसून त्याबाबतचे आदेश आपल्याला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या असून ग्राहकांकडून याच मूर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तयार झालेल्या असून यंदा मूर्त्यांच्या भावात 10% वाढ झाली आहे, अशी माहिती धुळे शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार गणेश खरे यांनी दिली आहे. पीओपीच्या संदर्भात अद्यापपर्यंत शासनाकडून कुठलाही निर्णय आलेला नाहीये. त्यामुळे जोपर्यंत लेखी स्वरूपात पीओपीचा बंदीचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही मातीच्या गणेश मूर्ती बनवून मात्र ज्या वेळेस शासनाचा निर्णय होईल त्यावेळेस आम्ही पीओपीचे काम बंद करून मातीच्या मूर्त्या बनवू, अशी प्रतिक्रिया मूर्तिकारांनी यावेळी दिली आहे. मी संजय खरे, नकाणे गावात माझा कारखाना आहे आणि मी गणपतीची मूर्त्या 25 वर्षापासून आजपर्यंत बनवतोय. आणि जसं नवीन लेटेस्ट तुमचं येतो त्या पद्धतीने मी नवीन पद्धतीने बनवतो. मी मातीच्या आणि पीओपीच्या दोघं मूर्त्या बनवतो. पण मातीच्या मूर्त्यांच्या तुलनेने पीओपीची मागणी अधिक आहे आणि मग ग्राहक जे मागेल ते आम्हाला बनवावं लागतं. आणि शासनाने पीओपीच्या संदर्भात निर्णय असा घेतलेला नाही ठोस की बंद करा. ज्या दिवशी शासनाचा आदेश आम्हाला येईल की पीओपी पूर्णपणे बंद करून तुम्ही मातीचे किंवा पर्यावरण पूरक करा, त्या दिवशी आम्ही करू, नक्की करू. पण जोपर्यंत आमचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हा निर्णय आमच्या स्वतःच्या याच्यावर घेऊ शकत नाही. कारण मागणी पीओपीला असल्यामुळे आम्हाला जे आम्हाला मिळतं ते आम्हाला करावं लागतं. आणि मातीची मूर्ती तुलनेने महाग असल्यामुळे लोकांचाही कल जनरली पीओपी कडेच असतो. त्याच्यामुळे आम्ही पीओपीच्याच मूर्त्या जास्ती बनवतो आणि शासन जसं सांगेल आम्हाला पीओपी बंद करा तर आम्ही बंद करू. यंदा ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आणि काय नेमकं वाढ झाली आहे? ग्राहकांचा प्रतिसाद एकदम जोरात आहे. म्हणजे यंदा रामाची नवीन मंदिर झाल्यामुळे रामाच्या मूर्त्यांना अधिक मागणी आहे. रामाच्या रूपामध्ये ज्या मूर्त्या बनवतात त्या पद्धतीने रामाच्या मूर्त्यांना जास्ती आहे. भोले बाबाच्या रूपात पण यंदा मागणी झालेली आहे. 10% जरी वाढ झालेली आहे तरी सुद्धा लोक आपल्याला कलात्मक पद्धतीने चांगलं चांगलं बनवून कसं देता येईल ग्राहकांना, त्यांना ती जळ बसू देणार नाही आम्ही किंमत वाढल्याची. आकर्षक मूर्त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे यंदा. त्याच्यामुळे लोकांना अगदी आवडतील अशा मूर्त्या उत्साहात सण साजरा होईल असं आम्ही करणार.